मुंबईचे सागरी किनारे आजही असुरक्षित। मुंबई हल्ल्याला 8 वर्ष, अजूनही जाग नाही। शिवडीतल्या घासलेट बंदरात नांगरून ठेवलेल्या या बोटी पाहताय, त्यात राहणारी माणसं कोण आहेत? या बोटी बेवारस असल्याचा दावा स्थानिक मच्छीमार करतायत आणि या बोटींनाच घर बनवणाऱ्या माणसांचा अतापताच माहित नसून यात बरेच जण बांगलादेशी असल्याचा आरोप स्थानिक करतायत। कोण येतंय, कोण जातंय, कुठची बोट आहे, काय आहे, कायच याचे लिखापडी नाही, काय नाही। जर अचानक जर बाहेरची जर बोट आली आणि याच्यात जर राहिली, कोणच ओळखू शकणार नाही आणि उद्या काय झालं तर याला जिम्मेदार कोण? हे सगळे जातीचे बहुतेक आहेत, हे बहुतेक जर बघायला गेले तर याच्यात बांगलादेशवाले जास्त आहेत। पावसाळ्यात जेव्हा मासेमारी बंद असते तेव्हा त्या बोटी येतात, 2-3 महिन्यासाठी आलेल्या असतात, पण गेले तुम्ही 6-7 वर्ष बघितलं तर तिकडे बोटी हलत नाही आहेत। त्यांचे एकही डॉक्युमेंट्स नसतील त्यांच्याकडे की बाबा मागे काही वर्षांपूर्वी किंवा महिन्यांपूर्वी त्यांना कोर्टाने नोटीसही दिलेली की इकडे बोटी लावू नका, बोटी हटवा म्हणून। त्याच्यावरही काही त्यांचं आजपर्यंत उत्तर नाही आलेलं आहे। शिवडी बंदराच्या या भागात छोट्या मोठ्या मासेमारी बोटींप्रमाणेच काही मोठी जहाजही भंगार म्हणून पडून आहेत। हाकेच्या अंतरावर घासलेट बंदर पोलीस चौकी असली तरी या बोटी बीपीटीच्या हद्दीत असल्यानं कारवाईबाबत पोलिसांकडून कानावर हात ठेवले जात आहेत। गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबईच्या शिवडी बंदरात या बोटी अशाच पडून आहेत। याकडे ना बीपीटी प्रशासनाचं लक्ष आहे ना पोलीस यंत्रणांचं। मुंबई लाईव्हने या दोन्ही यंत्रणांकडे पाठपुरावाचा प्रयत्न केला असता या दोन्ही यंत्रणांनी ठोस माहिती देण्यास नकार दिला, किंबहुना उडवाउडवीचीच उत्तरं मिळाली। सुरक्षा यंत्रणांनी एकदा केलेलं अक्षम्य दुर्लक्ष मुंबईसाठी दुर्दैवी ठरलं। मात्र पुन्हा तशीच चूक करून प्रशासन आणखी एका 26/11 हल्ल्याची वाट पाहतंय का, असा प्रश्न निर्माण झालाय। मुंबई लाईव्ह।